ठरलं तर मगच्या 30 ऑक्टोबरच्या भागाच्या सुरुवातीला सायली आणि मैनावती यांच्या डीएनए चाचणीसाठी अर्जुन त्यांचा एक एक केस प्लास्टिकच्या एका पिशवीत जपून ठेवतो. त्याला अशी शंका असते की लोखंडे दाम्पत्य सायलीचे आई बाबा नाहीत. तो चैतन्यला फोन करून डीएनए टेस्टसाठीचे नमुने घेऊन जाण्यासाठी बोलवून सांगतो. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी भाऊबीज साजरी होत असताना बबलीच्या म्हणजेच प्रियाच्या सख्या बहिणी तिथे येतात. मैनावती आणि सदाशिव यांच्या 3 मुलींना पाहून सर्व सुभेदार आश्चर्यचकित होतात. टीना, मीना आणि रीना अशी त्यांची नावं आहेत. त्यांना प्रियाच त्यांची बहीण असल्याचं वाटतं आणि त्या जाऊन तिला कडकडून मिठी मारतात. त्या खरोखरच प्रियाच्या बहिणी असल्या तरी प्रियाला त्यांनी मिठी मारणं अजिबात आवडत नाही. ती खूपच वैतागते. त्यांचं वागणं प्रियाला चीप वाटतं. त्या खऱ्या तिच्या बहिणी आहेत त्यामुळे तिला किळसही वाटते. सदाशिव मैनांच्या मुली देखील त्यांच्यासारख्याच पैशाची हाव असणाऱ्या दाखवल्या. अखेर प्रिया चिडून सांगते की मी तुमची लहान बहीण नाहीये. ती सायलीकडे बोट दाखवून ती बहीण असल्याचं सांगते. मग त्या तिघी सायलीला जाऊन बिलगतात आणि त्यांचं पहिलं लक्ष तिच्या सोन्याच्या दागिन्यांकडे जातं. त्यांची भाषा, वागण्याची पद्धत आणि एकंदरीत बोलणं चालणं सर्वांसाठीच आश्चर्यकारक असतं. त्या तिघींमधली एक जण तर अर्जुन वकील आहे असं समजल्यावर विचारते की त्याने घरातील सगळा माल वकिलीकडूनच कमवला आहे का आणि त्याची एका केसची बिदागी किती असते. अर्जुनला तिचा प्रश्न फार खटकतो. चकली चिवड्याला तर ती चक्क चकना म्हणते. अर्जुनला त्या तिघींकडे पाहून आणखी खात्री पटते की या तिघी सायलीच्या बहिणी असूच शकत नाही. तेवढ्यात चैतन्य तिथे डीएनए टेस्टसाठी सॅम्पल घेण्यासाठी येतो. अर्जुन त्याला सांगतो की आजच्या आज त्याला डीएनए रिपोर्ट हवे. त्यानंतर सुभेदारांच्या घरी भाऊबीज साजरी करण्यासाठी प्रतिमा आणि रविराजी येतात. त्यावेळी प्रतापला आठवण होते की अपघातापूर्वी प्रतिमा कायम मलई बर्फी स्वतःच्या हाताने तयार करायची, पण आता तिला ही गोष्ट आठवती नाही. त्याला या गोष्टीचं वाईट वाटतं. पण प्रतिमा यावर्षी खरोखर त्याच्यासाठी मलई बर्फी घेऊन आलेली असते. प्रतिमा असंही म्हणते की प्रतापला भाऊबीजे दिवशी मलई बर्फीच लागते. प्रतिमाला या गोष्टी आठवतायत हे पाहून सर्वजण भावुक होतात. प्रतिमा प्रेमाने ती मिठाई प्रतापला खाऊ घालते. फक्त प्रियाला या गोष्टीचं वाईट वाटतं. त्यानंतर अस्मिता अर्जुनला ओवाळते. त्यानं गिफ्ट दिल्यानंतर ती त्याला जगातला बेस्ट भाऊ म्हणते. हे पाहून अश्विन नेहमीप्रमाणे चिडतो आणि तिच्याकडून ओवाळून घ्यायला नकार देतो. पण पूर्णा आजीने सांगितल्यानं तो जबरदस्तीने तिच्याकडून ओवाळून घेतो. तिच्या हाताने तो मिठाईही खात नाही. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे सायली त्याला ओवाळण्यासाठी येते. पण अश्विन तिथून उठून निघून जातं. हे पाहून मात्र प्रियाला आनंद होतो. तर असा हा आजचा 30 ऑक्टोबरचा ठरलं तर मग या मालिकेचा भाग आहे.